मुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा ते करणार प्रचार। महाराष्ट्रामध्ये 5,127 कोटींची थेट परकीय गुंतवणूक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये ब्लॅकस्टोन समूहासोबत सामंजस्य करार। घरकुल बांधकामासाठी मोफत वाळूची रॉयल्टी घरपोच मिळणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश। अमरावती पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांची नागपूरमध्ये बदली, मात्र नवीन आयुक्त अद्याप जाहीर झाले नाही। अमरावती जिल्ह्यातील कृषी सहाय्यकांनी आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारलं। खरीप हंगामाच्या तोंडावर विविध प्रलंबित मागण्यांसाठी कृषी सहाय्यकांनी पुकारला एल्गार, शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पुन्हा पडताळणी युद्धपातळीवर करण्याचे आदेश। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थ्यांच्या घरातील पुरुषांची केवायसी होणार, कागदपत्रांचा सायबर गुन्ह्यासाठी वापर करणाऱ्या टोळीचा जुहू पोलिसांनी केलाय पर्दाफाश। राजीनामा दिल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, समस्यांवर उत्तर मिळाल्यावर लवकर पुढचा निर्णय घेणार, उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर घोसाळकरांची भूमिका। काँग्रेस नेते राहुल गांधी बिहारच्या दौऱ्यावर, गेल्या 5 महिन्यातला त्यांचा चौथा बिहारचा दौरा। दरभंगामध्ये मागासवर्गीय आणि मुस्लिम विद्यार्थ्यांसोबत साधला संवाद। सामनातून पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल, आता म्हणे तिरंगा यात्रा काढणार, डोनाल्ड जत्रा भरवा, तिरंगा हाती धरण्याचा नैतिक अधिकार तुम्ही गमावला, भाजपवाले लोकांना मूर्ख बनवतात, सामनातून टीकास्त्र। छत्रपती संभाजीनगरमधील शहराच्या पाण्याची दुर्दशा, ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं छायाचित्र प्रदर्शनातून अधोरेखित, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची छायाचित्र प्रदर्शनाला भेट। महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ राहणार बंद, 15 आणि 16 मे रोजी संकेतस्थळ बंद राहणार। नवी मुंबईमध्ये भाजप जिल्हाध्यक्षपदाचा तिढा अखेर सुटला, डॉक्टर राजेश पाटील यांची जिल्हा अध्यक्षपदी निवड। नाशिकमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या हिंदू विराट सभेमध्ये लॉरेन्स बिश्नोईचे फोटो झळकले। सोफिया कुरेशींच्या विरोधामध्ये वादग्रस्त वक्तव्य करणं, विजय शहा यांना भोवलं, विजय शहांच्या विरोधात गुन्हा दाखल, वादग्रस्त वक्तव्याच्या प्रकरणी आज पुन्हा एकदा सुनावणी। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आता पालकमंत्री संजय शिरसाट यांचं संपर्क कार्यालय सुरू, तर पालकमंत्र्यांनाही आता कार्यालयासाठी अतिशर्तीवर जागा। बीडच्या माजलगावमध्ये भारतीय सैनिकांचा पराक्रम आणि शौर्याचा अपमान करणाऱ्या मंत्री विजय शहाच्या फोटोला जोडे मारो आंदोलन। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार संघटना आक्रमक झाली, तर राज्यमंत्री इंद्रनील नाईकांच्या यवतमाळमधील घरासमोर प्रहारनं केलं आंदोलन। यावेळी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान करत केलं आंदोलन। सांगलीमध्ये मिरजमध्ये रखडलेल्या ड्रेनेजच्या कामांमुळे रस्त्यांची दुरावस्था झाली, त्याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं रस्त्यावर उतरत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात आंदोलन। हिंगोलीच्या माळसेलू गावात पाणीटंचाई, महिलांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ। वाशीमध्ये महाबीजकडून सोयाबीन बियाणांचं नवीन दर जाहीर, तर मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये दरामध्ये घट, त्यामुळे शेतकऱ्यांना जरासा दिलासा। इंदापूर तालुक्यातील पिंपळे गावात पद्मावती देवीची यात्रा उत्साहात संपन्न, विविध धार्मिक कार्यक्रम, पूजा अर्चा आणि भजन कीर्तन यामुळे यात्रेला विशेष महत्त्व। संत गजानन महाराजांच्या पालखीचे 12 जून रोजी होणार मराठवाड्यामध्ये आगमन। मराठवाडा विदर्भाच्या सीमेवर असलेल्या पानकनेर गाव येथे पालखीचं स्वागत केलं जाणार। या पालखीत यावर्षी 700 वारकरी सहभागी होणार। अमळनेरमध्ये संत सखाराम महाराजांची पालखी मिरवणूक भक्तिभावात पार, जयघोषामध्ये पालखीचं स्वागत, तर पालखी मिरवणुकीला भक्तांची गर्दी। छत्रपती संभाजीनगरमध्ये 40 विद्यार्थ्यांना 10वी मध्ये 100 पैकी 100% गुण, विद्यार्थ्यांचं सगळीकडे कौतुक। चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये प्रथमच आढळली उडणारी खार, 176 मचाणांवरून वन्य प्राणी गणना पार पडली।
सांगलीच्या पलूस तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन मागे तर 6 तासानंतर रेल्वे रुळावरील शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन मागे ठप्प झालेली रेल्वे सेवा पुन्हा एकदा सुरू कृष्णा नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी कृष्णा जलयात्रा सुरू 4 राज्यातील सामाजिक कार्यकर्ते जलतज्ञ आणि अभ्यासकांच्या उपस्थितीमध्ये महाबळेश्वरमधील कृष्णेच्या उगमस्थानी होणार जलयात्रेचा समारोप इंदापूरमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण शंभू भक्तांनी गनिमी काबा करत पूर्णाकृती पुतळ्याची केली स्थापना अमरावती जिल्ह्यामध्ये दुर्लभ घटकातील मुलींचं स्वीकारलं पालकत्व तर संतोष महात्मे यांचा पुढाकार लग्न सोहळ्याला विविध मान्यवरांची उपस्थिती वाठोडा शुक्लेश्वर येथे पार पडला विवाह समारंभ अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील डीपीमध्ये शॉर्ट सर्किटनं लागली आग सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेनं अनर्थ टळला 20 मिनिटांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात भिवंडीतील कल्याण रोड वाहतूक शाखा कार्यालयाच्या बाहेरील पथदिव्यांच्या केबलला भीषण आग रात्रीच्या सुमारास केबलला भीषण आग स्थानिकांकडून आग विझवण्याचा प्रयत्न आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट मुंबईच्या चेंबूर आरसीएफ विभागामध्ये असलेल्या इमारतीच्या गच्चीवर असलेल्या ताडपत्रीला आग पाऊस सुरू होण्याआधी गच्चीवर टाकण्यात आली होती ताडपत्री देवदर्शनासाठी बाहेर पडणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी कोल्हापूरच्या अंबाबाई ज्योतिबा मंदिरामध्ये ड्रेस कोड लागू तोकडे कपडे घालून येण्यास बंदी बेस्टचा तिकीट दरवाढीचा निर्णय बेस्टच्या महसुलामध्ये वाढ प्रवाशांची संख्या 31 लाखांवरून 23 लाखांवर बेस्टचे 8 लाख प्रवासी घटले अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पूल रविवारपासून खुला लवकरच गोखले पुलावरून बेस्ट बस देखील धावणार मेट्रोवर पडलेल्या प्रवाशांचा अतिरिक्त ताणही कमी होणार छत्रपती संभाजीनगरमध्ये पदवी आणि पदव्युत्तर परीक्षांचा पेपर तपासणी रखडल्याने एका लांबणीवर तपासणीसाठी अध्यापकांना 2 दिवसात रुजू होण्याचे आदेश आपले सरकार सेवा केंद्रातून दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रांच्या शुल्कामध्ये दुप्पट वाढ शैक्षणिक वर्ष सुरू होण्याअगोदर शुल्कवाढ केल्याने याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सांगलीमध्ये ड्रेनेज स्वच्छतेच्या दरम्यान 5 टन प्लास्टिक कचरा काढला प्लास्टिक कचरा रस्त्यावर न फेकण्याचं महानगरपालिकेचं नागरिकांना आवाहन कुंडणखान्यावर शहर पोलिसांचा छापा अल्पवयीन मुलीची सुटका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल कर्नाटकातून महाराष्ट्रामध्ये अवैधरित्या येणारा 21 लाखांचा सुगंधित तंबाखू आणि गुटख्याचा साठा जप्त पोलिसांनी सापळा रचत मिनी टेम्पो केला हस्तगत पुणे विमानतळावर 10 कोटींचा गांजा जप्त डीआरआयच्या मुंबई आणि पुणे विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्तरित्या मोठी कारवाई नाशिक शहरामध्ये एमडी ड्रग्ज विकणाऱ्या संशयितांना पोलिसांनी केली अटक 9.5 ग्रॅम एमडी ड्रग्ज पावडर मोबाईल रोख रक्कम असा एकूण 1,77,230 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त पश्चिम विदर्भातील अमरावती अकोला यवतमाळ आणि परतवाडामधील सोन्या चांदीच्या दुकानांवर आयकर विभागाची छापेमारी पूनम ज्वेलर्स प्रकाश ज्वेलर्स ईशा ज्वेलर्स अमरावतीमधील एकता ज्वेलर्सवर आयकर विभागाची छापेमारी तर सोन्या चांदीच्या दुकानांवर आयकर विभागाचे सकाळपासून छापेमारीचे सत्र बीडमध्ये दुचाकी स्पर्धाला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये अर्टिगा गाडीचा अपघात 2 जणांचा मृत्यू 4 जण जखमींना उपचारासाठी तातडीनं स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये करण्यात आले दाखल पुण्यामध्ये कोयता गँगचा पुन्हा एकदा धुमाकूळ पुण्याच्या दत्तवाडी परिसरातील घटना भर दुपारी तरुणावर कोयत्यानं वार केले तर जुन्या वादातून कोयत्यानं हल्ला केल्याची माहिती संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद राज्यामध्ये डुप्लिकेट दारूचा महापूर बनावट दारू विक्री गुन्ह्यांमध्ये 37% वाढ उत्पादन शुल्क विभागाच्या कृती कार्यक्रमातील माहिती ससून रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकाला अटक रुग्णालयामध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरवल्यानं अटक तर रुग्णाचा मोबाईल चोरून बॉम्ब असल्याचा केला होता मेसेज सांगलीच्या मिरज येथील शासकीय रुग्णालयातील बाळ चोरीच्या प्रकरणी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर तर रुग्णालय प्रशासनाच्या अहवालावरून कारवाई झाल्यास कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा सांगलीतील मुबारक शाह हत्या प्रकरणी 3 अटक जुन्या वादातून करण्यात आली होती हत्या पोलिसांकडून 24 तासात
हत्या प्रकरणाचा उलगडा. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाची कॉमर्स कंपन्यांना नोटीस. पाकिस्तानी ध्वज असलेली उत्पादनं काढून टाका. या उत्पादनांची ऑनलाईन विक्री करू नयेचे निर्देश. अमेझॉन इंडिया आणि वॉलमार्टच्या मालकीच्या फ्लिपकार्टसह वेगवेगळ्या ई कॉमर्स कंपन्यांना नोटिसा. पुणे वाहतूक पोलिसांची धडक कारवाई. 4 महिन्यामध्ये 3.25 लाख वाहन चालकांवर कारवाई. पुणे शहरामध्ये वाहतूक नियमभंगाचं प्रमाण वाढलं. गेल्या वर्षी जानेवारी ते एप्रिल या 4 महिन्यामध्ये 75,713 बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. रायगडमधील रोहा नगरपालिका ॲक्शन मोडमध्ये. शहरातील अनधिकृत टपऱ्या वाढीव बांधकामं हटवली. शहरातील नागरिकांकडून कारवाईचं स्वागत. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूत बजाजनगरमध्ये दरोडा. संतोष राधाकिशन लड्डा यांच्या घरावर दरोडा. ड्रायव्हरचे हातपाय बांधत 6 जणांचा दरोडा. तर 8 किलो सोनं आणि 40 किलो चांदीवर डल्ला. रायगडमधील कल्याण गोविंदवाडीमध्ये भोंदू बापाला ठोकल्या बेड्या. रेवदंडा पोलिसांनी केली अटक. विहिरीमध्ये वीट टाकल्याचं प्रकरण. जादू टोणाविरोधी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल. कारच्या व्यवहाराच्या वादातून एका 38 वर्षांच्या तरुणाचं अपहरण करून त्याला 2 दिवस केली मारहाण. 3 आरोपींना पोलिसांनी केली अटक. कोल्हापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाची भवानी मंडप ते बिंदू चौक दरम्यान कारवाई. 2 हातगाड्या जप्त. रंकाळा चौपाटीवर देखील धडक कारवाई. करळगाव गावात पोस्ट मास्टरकडून पोस्टाचे 7 लाख आणि बाईकची चोरी करण्यात आली. तर अज्ञात चोरट्याच्या विरोधात पोलिसांनी केला गुन्हा दाखल. चाकूचा धाक दाखवत लूट करण्यात आल्याची प्राथमिक माहिती. हिंगोलीच्या औंढा नागनाथ शिवारामध्ये खांडेश्वरीच्या माळरानावर अनोळखी व्यक्तीचा गळफास घेतलेल्या स्थितीमध्ये आढळला मृतदेह. आत्महत्या करणारा तरुण कोण याचा शोध औंढा नागनाथ पोलिसांच्या वतीने सुरू. नागपूर तुळजापूर महामार्गावरील दुभाजकावर अपघाताची मालिका सुरूच. अरणीकडून येणारी कार दुभाजकावर धडकली. दुभाजक चुकीच्या पद्धतीने बसवल्याचा आरोप. राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा. अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस. पुढील 4 दिवस पावसासह गारपिटीचा अंदाज. नाशिकमध्ये मुसळधार पावसाची शक्यता. नाशिक जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज. अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. हवामान खात्याकडून आज ऑरेंज अलर्ट. तर पुढील 3 दिवस येलो अलर्ट. रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर लांजा शहरासह अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. अवकाळीचा आंबा उत्पादनावर परिणाम. 20 मे पर्यंत अवकाळीचा हवामान खात्याचा अंदाज. वाशिमच्या कारंजा शहरामध्ये मुसळधार पाऊस. मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत. पाण्याचा निचरा न झाल्यानं नागरिक त्रस्त. संबंधित ठेकेदार आणि नगर परिषदेच्या विरोधात संताप. विजांच्या कडकडाटासह कोसळणाऱ्या अवकाळी पावसानं झाडाखाली उभ्या असलेल्या 2 जणांवर पडली वीज. रत्नागिरीतील लांजा तालुक्यातील घटना. मच्छीमारांना शेतकऱ्यांच्या प्रमाणेच योग्य ती नुकसान भरपाई मिळणं आवश्यक. मंत्री नितेश राणेंनी केली बैठकीत मागणी. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आढावा बैठक. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरी परिसरात मागील 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस. मूग पिकाचं मोठं नुकसान. तर पाऊस थांबताच मूग पीक काढणीला सुरुवात. वाशिम जिल्ह्याच्या रिसोड आणि वाशिम शहरासह अनेक ठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस. मागील 3 ते 4 दिवसांपासून जिल्ह्यात होत असलेल्या अवकाळी पावसानं खरीप हंगामाच्या शेती आणि मशागतीच्या कामांना येणार वेग. पालघरमध्ये सोसाट्याच्या वाऱ्याचा अवकाळी पावसाने मिरची उत्पादक बागायतदार शेतकऱ्यांचं कंबरड मोडलं. शेतकऱ्यांवर मोठं संकट. महाराष्ट्रामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता. मुंबई, ठाणे आणि पालघर प्रशासन अलर्ट. वाऱ्याचा ताशी वेग 30 ते 40 किलोमीटर असण्याची शक्यता. हवामान तज्ज्ञांचा अंदाज. जायकवाडी धरणाचे 2 दरवाजे उघडून गोदावरी नदीपात्रामध्ये पाणी सोडलं. आपेगाव आणि हिरडपुरी बंधाऱ्यासाठी 100 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. टप्प्याटप्प्यानं पाण्याचा विसर्ग वाढवला जाणार. छत्रपती संभाजीनगर कापसाच्या लागवडीमध्ये घट. तर सोयाबीनचं क्षेत्र वाढणार. यंदाच्या जिल्ह्यातील कापसाचे क्षेत्र सुमारे 21,346 हेक्टरनं घटण्याचा अंदाज कृषी विभागानं वर्तवला. पैठण तालुक्यात शेतकरी सध्या खरीप हंगामाच्या तयारीला. शेतीच्या मशागतीचं काम जोरदार सुरू. भर उन्हाळ्यामध्ये नाथसागराचा डावा कालवा वाहतोय काठोकाठ भरून. कालव्यात पाणी सोडण्यात आल्यानं हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली. फळबागांना मोठा फायदा. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण.
मुंबईत पावसाळापूर्व नालेसफाई पूर्ण होण्याची शक्यता कमी, उरले फक्त 15 दिवस पावसाळापूर्व कामांसाठी. 31 मेची डेडलाईन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.